श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. षडयंत्र. अलीकडे वृत्तपत्रात हा शब्द वारंवार भेट देत असतो. याला कारण आमचे राजकीय पुढारी, विविध पक्षांचे नेते आणि लोकनियुक्त सदस्य देखील. प्रत्येक जण माझ्या विरुद्ध स्वपक्षीयांनीच षडयंत्र रचलेलं आहे किंवा माझ्या मागे प्रसार माध्यमांनी षडयंत्र रचलं आहे असा आरोप करीत असतो. यावेळी षडयंत्र शब्दाचा अर्थ ते कट कारस्थान या अर्थानेच लावत असतात. पण षडयंत्राचे कूळ हिंदी भाषेत जाते आणि मूळ अगदी अघोरी काळ्या जादूच्या गुहेत जाते. या शब्दात षड आणि यंत्र ही दोन पदे आहेत. षड म्हणजे 6 आणि यंत्र म्हणजे जादू. मुळातले पद षट असे आहे, पण त्यापुढे यंत्र शब्द आल्यामुळे त्याचे झाले षडयंत्र. जारण, मारण, उच्चाटन, मोहन, स्तंभन आणि विध्वंसन अशा 6 मंत्रप्रयोगांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा घात करण्याची योजना आखणे म्हणजेच षडयंत्र रचणे होय. मित्रहो, ही सर्व अंधश्रद्धा आहे हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो. नाहीतर देशांनी युद्धात क्षेपणास्त्रे, बॉम्ब वर्षाव आदींचा वापर करण्याऐवजी षडयंत्रावरचेच संशोधन करून आपली प्रगती करून घेतली असती. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आला. वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणाच्या गाभाभूत घटकात प्रथम स्थानी आला. तरीही शासनाच्या प्रतिनिधींनाच प्रतिपक्षावर आरोप करताना षडयंत्राचा आधार घ्यावा लागतो हे जरा खटकतेच. षडयंत्र हा शब्द आपल्या मातृभाषेतील नाही. हा शब्द हिंदी भाषेतून आपल्या मातृभाषेत आला आणि राजकारणी लोकांच्या संगीत संशय कल्लोळ या आवडत्या नाटकामुळे अखेर त्यांच्या सभागृहात विसावला. आमच्या लोकप्रतिनिधींनी षडयंत्राऐवजी कट कारस्थान हे शब्द वापरले तर अभिजात मराठी भाषेविरुद्ध षडयंत्र रचण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही. मित्रहो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.